पाकिस्तानातील कुख्यात गुंडाच्या सोशल मीडिया जाळ्याचा धागा थेट वैजापूर तालुक्यातील एका युवकापर्यंत येऊन पोहोचलाय। एटीएसने अचानक गावात धडक देत 28 वर्षीय युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी झाली आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा एटीएसचं पथक गावात दाखल झालं। नेमकं वैजापूर तालुक्यातील जानेफळ गावात काय घडलं सविस्तर पाहणार आहोत। जानेफळ परिसरातील एका 28 वर्षीय युवकाची महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक अर्थात एटीएस कडून चौकशी करण्यात आल्यानं संपूर्ण परिसरात एकच खबर उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान स्थित कुख्यात गुंड शहजाद भट्टी याच्याकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय युवकांना कथित राष्ट्रविरोधी कारवायांकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एटीएसने राज्यभर विशेष मोहीम सुरू केली आहे। याच मोहिमेअंतर्गत शुक्रवारी सकाळी एटीएसचे अधिकारी वैजापूर तालुक्यातील जानेफळ येथे येऊन पोहोचले। संबंधित युवकाला चौकशीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आले। तेथे त्याचा मोबाईल आणि इतर डिजिटल उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली। प्राथमिक चौकशीनंतर युवकाला सोडवण्यात आले असले तरी शनिवारी एटीएसचे पथक पुन्हा त्याच्या मूळ गावी येऊन पोहोचले आणि अधिक माहिती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तपास यंत्रणांकडून सध्या संबंधित युवकाचे कोणत्याही संशयास्पद किंवा राष्ट्रविरोधी नेटवर्कशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध आहेत का याचा शोध घेतला जातोय। विशेषतः सोशल मीडिया संपर्क, ऑनलाईन संवाद आणि डिजिटल व्यवहारांची तपासणी सुरू असल्याचं सांगितले जात आहे। या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे चौकशीच्या कक्षेत आलेला युवक हा सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे। तो अविवाहित असून त्याच्या कुटुंबात आई आणि मोठा भाऊ आहे। कुटुंबीय शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात। अचानक एटीएस कडून चौकशीसाठी नेण्यात आल्यानं कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेले आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या घटनेचा धक्का बसल्यानं युवकाच्या आईची प्रकृती खालावलेली आहे। दरम्यान या प्रकरणाबाबत एटीएस कडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये। त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित युवकाविषयी कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही। मात्र या घटनेमुळे सोशल मीडियावरील अनोळखी संपर्क, संशयास्पद लिंक, आर्थिक आमिषे आणि भडकाऊ संदेश किती धोकादायक ठरू शकतात याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे।